नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण मित्रांनो आपला ब्लॉग हा खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की मी तुम्हाला आज स्टेप बाय स्टेप माझ्या हाताने मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला की फिश करी कशी बनवायची आणि फिश फ्राय कशी बनवायची, दोन्ही पण तुम्हाला मी रेसिपी आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप। तर चला, तुम्हाला जास्त वेळ घेत नाही तुमचा, तर चला मी आपला ब्लॉग हा स्टार्ट करतो। तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी आपण पूर्ण तयारी केलेली आहे। या ठिकाणी आपण मसाला पूर्ण वाटून ठेवलेला आहे। या ठिकाणी आपण करी बनवण्यासाठी फिश घेतलेली आहे। या ठिकाणी आपण फ्राय करण्यासाठी घेतलेली। तर चला, सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो की आपण काय काय वाटून घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अद्रक, लसूण, त्यानंतर आपण कोथिंबीर याची पूर्ण पेस्ट केलेली आहे। या ठिकाणी आपण कांद्याची पेस्ट केलेली आहे आणि कांदा आणि फुटाणा या दोन्हीची पेस्ट केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपली कोथिंबीर आहे। या ठिकाणी पाहू शकता आपली फिश करीची मसाला आहे। तर चला, आपण सर्वप्रथम तुम्हाला आपण फिश करी बनवूयात, त्यानंतर तुम्हाला फिश फ्राय दाखवतो। तर पाहू शकता मित्रांनो, आपण गॅस पण आपण पेटवलेला आहे। तर सर्वप्रथम आपण तेल टाकणार आहोत। तर पाहू शकता मित्रांनो, आपण तेल टाकलेलं आहे कढईमध्ये। त्यानंतर आपण कोथिंबीर आपण कटिंग करून घेत आहोत, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर कोथिंबीर आपण टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही यामध्ये, आणि थोडंसं तेल घेतलेलं होतं। पाहू शकता मित्रांनो, आपण यामध्ये आपण अंबारी मसाला टाकत आहोत। आपण आपली लाल पावडर, लाल मिरची अंदाजपंचे तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्यायची। त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद। तर पाहू शकता आपण हळद टाकत आहोत, तुमच्या हिशोबाने तुम्ही हळद घ्यायची। तर पाहू शकता आपण त्यानंतर आपण फिश करी मसाला टाकत आहोत। त्यानंतर आपण कांद्याची पेस्ट घेत आहोत, पाहू शकता आपण कांद्याची पेस्ट टाकलेली आहे। नंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर त्याची पेस्ट आपण टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, भाजी कशी झालेली आहे शेवट तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्की तुम्ही सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आपले खूप सारे व्ह्यूअर्स व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही, तर मी त्यांच्यासाठी स्पेशल सांगतो की आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर पाहू शकता, त्यानंतर तुम्ही ना यामध्ये पाणी टाकायचं, तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती टाकायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकायचं। पाहू शकता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपण ग्रेव्ही बनवलेली आहे। त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची, पाहू शकता कशी झालेली आहे ग्रेव्ही। तर चला मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही कशी झालेली आहे। तर ग्रेव्हीला उकळी येते तोपर्यंत आपण फिश फ्राय करूयात। तर चला, फिश फ्राय करायची तयारी करूयात। तर पाहू शकता आपण गॅसवरती आपला तवा ठेवलेला आहे फिश फ्राय करण्यासाठी। पूर्ण मसाला लावून घेत आहे फिशचा। फिश फ्रायचा आपण मसाला आणला होता तर तो मसाला लावून घेतोय। त्यानंतर हळद, मिरची, मीठ हे दोन्ही पण आपण थोडं थोडं आपल्या याच्यात टाकलेलं आहे। तर या अशा प्रकारे आपण रोस्ट करून घेऊया। मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण कसं रोस्ट करून घेतलेलं आहे, पूर्ण एकदम छान असं। तर चला आता फ्राय करून घेऊयात। थोडं आपण तेल टाकूयात तव्यामध्ये। त्यानंतर आपण गरा घेतलेला आहे, पाहू शकता। या गऱ्यामध्ये आपण अशा प्रकारे आपण हे करून घेणार आहे। त्यानंतर एक एक आपण मासा फ्राय करायला टाकणार आहे। पाहू शकता मित्रांनो, आपण कशा प्रकारे करत आहोत। एकदम सिंपल पद्धतीने दाखवतोय तुम्हाला मी, जास्त हेवी याच्यात नाही दाखवतो, एकदम सिंपल याच्यामध्ये दाखवतोय। अशा प्रकारे आपण मच्छी फ्राय करतो। पाहू शकता कशी मच्छी आपली फ्राय होत आहे। या ठिकाणी आपलं कालवणाला पण उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही। तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपल्या याला पण उकळी आलेली आहे करीला। तर चला आपण फिश टाकूया त्यामध्ये।
पाहू शकता मित्रांनो, एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे फिश करी आणि फिश फ्राय कसं बनवायचं आहे. तो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करतो. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, आपली फिश फ्राय चालू आहे या ठिकाणी. कशी फ्रीज झालेली फ्राय तुम्ही पाहू शकता आणि कशी तुम्हाला पण कशी वाटते ते सांगा. आणि दुसऱ्या ठिकाणी पाहू शकता फिश करी पण आपली बनवून तयार आहे. मित्रांनो, मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला पण कशी आवडली का आपली रेसिपी तर तुम्ही नक्की मला सांगा. तर मित्रांनो, फायनली पाहू शकता आपली भाजी रेडी आहे. फिश करी आणि फिश फ्राय झालेली आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपलं पूर्ण आईने जेवण आपल्याला वाढलेलं आहे. तर चला टेस्ट करून पाहूयात कशी झालेली आहे काय आहे. तुम्हाला जर नक्की आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा घरी ट्राय करा आणि लाईक आणि शेअर आणि कमेंट नक्की करा. तर चला मित्रांनो, हा आपला ब्लॉग या ठिकाणीच मी एंड करतो.